करा पहिला मी शनिवार चौक पुणे 2 इथं भाजी विकतो. तर माझं हा निवडलेल्या भाज्या लावायचा असा उद्देश आहे, कारण आज पावसाने ओढ दिली. जून महिना संपत आलाय पण पाऊस काय दिसेना. शेतकरी तिकडे हवालदिल झालेला आहे. पुणे शहरात दिवसाआड पाणी आहे. तिकडे शेतकरी एकटक बघत बसलाय, कधी पाऊस येते कधी पाऊस येते. मालाची नासधूस झाली, शेतकऱ्याचे माल खराब झाले, पेरण्या करून बसलेत. आज जर तो शेतकरी जागला नाही तर आमच्यासारख्याला आपल्या सिटीमध्ये पालेभाजी भाजीपाला कुठं येईल. ह्यामुळे मी दगडूशेठला 101 भाज्यांचा वेगवेगळ्या असा मिळून 2100 किलो निवडलेल्या भाज्यांचा महानैवेद्य दाखवायचा ठरवला आणि हा माझा संकल्प आहे. आणि ह्या मागचा उद्देश असा आहे, ह्या भाज्या निवडलेल्या दगडूशेठ मार्फत त्या संध्याकाळी ससूनमधल्या रुग्णांना त्याचा महाप्रसाद म्हणून त्यात भाज्या देऊन टाकणार आहेत ते. तर त्याचा त्यात उपयोग होणार आहे गरीब रुग्णांसाठी. आपण एक पोस्टर व्हायरल केलाय. या पोस्टर मध्ये एकीकडं शेतकरी दिसतोय, एकीकडे दुष्काळ दिसतोय. नेमकं काय संदर्भ आहे? अहो असे आपण सिटीमध्ये राहतो, आपल्या घराचं जरा छत गळलं तर आपण कागद आणायला पळतो. पण आज शेतकऱ्याचं किती जरी घर गळका असलं तरी तो शेतकरी एकच माणूस असा आहे की तो आतुरतेने पावसाची वाट पाहत असतो. त्यामुळे शेतकरी हा बळीराजा आहे. शेतकरी आज जागला पाहिजे. शेतकऱ्याशिवाय आपलं भविष्य नाही आहे. शेतकऱ्यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी की चांगला पाऊस यावं, बळीराजाचं राज्य यावं. ह्याकरता मी दगडूशेठ गणपतीला हे माझं साकडं मांडलेलं आहे. आणि शेतकऱ्यांनी चांगली भरभराट व्हावं, पाऊस चांगला पडावं हीच यामागची माझी संकल्पना आहे.